ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज. ऑनलाईन अभ्यासक्रमांतर्गत आपण आज उद्योजकतेचा विकास हे जे काही प्रकरण आहे या प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या अगोदर आपण जर पाहिलं तर या अगोदर 2 घटक जे ते आपण अभ्यासलेले आहेत. तर त्यातला पहिला आपण जर भाग जर पाहिला तर व्यवस्थापनाची तत्त्वे आपण अभ्यासलेत आणि त्यानंतर व्यवस्थापनाचे कार्यांचा आपण अभ्यास केला आहे. आता हे जे काही प्रकरण आहे की ज्या प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ते आहे उद्योजकतेचा विकास. आणि ह्या उद्योजकतेच्या विकासामध्ये हा आपला जो पहिला तास आहे या पहिल्या तासाला आपल्याला याची प्रस्तावना, इतिहास आणि संकल्पना, त्याचबरोबर व्याख्या आणि वैशिष्ट्य इथंपर्यंतचा जो काय अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर ठीक आहे, आपण आता सुरू करूया. वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन यामध्ये प्रकरण क्रमांक 3 उद्योजकतेचा विकास. आता ही उद्योजकता म्हणजे काय असेल याचा इतिहास बघायच्या अगोदर थोडीशी आपण प्रस्तावना पाहणं आवश्यक आहे. तर उद्योजकता हा एक पूर्णवेळ व्यवसाय आहे आणि यासाठी समर्पण आणि कष्टाची आवश्यकता असते. उद्योजक हे सृजनशील असतात. आता सृजनशील म्हणजे काय असेल तर सृजनशील म्हणजे थोडक्यामध्ये नाविन्याचा ध्यास घेणारे जे आहेत तर त्याला आपण काय म्हणतोय, सृजनशील असं म्हणतोय. म्हणजे थोडक्यामध्ये ह्यामध्ये आपण विचार करत असताना ही उद्योजकतेची जी काही व्याप्ती आहे ही व्याप्ती आपण पाहत असताना जो उद्योजक असेल तर तो उद्योजक कसा असेल तर तो सृजनशील असेल, धाडशी असेल, नाविन्याचा ध्यास घेणारा असेल आणि ज्याच्या मनामध्ये नवनवीन कल्पना ज्या आहेत या कल्पना धुंडाळत असतात आणि ह्या सर्व कल्पनांचा एकत्रितपणे वापर तो आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये करत असतोय. ते मालक, उत्पादक, बाजार निर्मिती करणारे, निर्णयक्षम आणि जोखीम पत्करणारे असतात. ते मजूर ते जमीन, मजूर, भांडवलाचा पुरवठा करतात. या उद्योजकतेला उत्पादनाचा चौथा घटक असं देखील संबोधलं जातं. आपण उत्पादनाचा चौथा घटक आपण जर पाहिलं तर हा चौथा घटक म्हणजे काय आहे तर हा उद्योजकता आहे. या बाबतीमध्ये आपण या अगोदर देखील अभ्यास केलेला आहे. 11वीमध्ये देखील आपण पाहिलेला आहे आणि 12वीमध्ये आपण पाहत असताना पहिली जी 2 प्रकरणं आपण अभ्यासलेली आहेत आणि ह्या पहिल्या 2 प्रकरणामध्ये व्यवस्थापकाच्या ज्या भूमिका आहेत किंवा व्यवस्थापकाला करावी लागणारी जी कार्य आहेत याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला पाहायचं आहे ही जी उद्योजकता आहे या उद्योजकतेचा इतिहास आपण पाहणार आहे. या उद्योजकतेचा इतिहास पाहत असताना ह्यामध्ये एकूण 4 टप्पे केले आहेत. 16वे शतक, 17वे शतक, 18वे शतक आणि 1818 जॉन स्टुअर्ट मिल यांच्या संदर्भामध्ये माहिती सांगितलेली आहे. मग त्यामध्ये आपण पाहत असताना सुरुवातीला आपण पाहूया की 16वे शतक. म्हणजे 16व्या शतकाच्या प्रारंभी उद्योजक हा शब्द लष्करी आरमारातील अग्रगण्य पुरुषांना सूचित करण्यासाठी फ्रेंच नागरिकांनी वापरला. म्हणजे सर्वप्रथम आपण जर पाहिला तर उद्योजक हा जो काही शब्द आहे तर उद्योजक हा शब्द कशासाठी वापरलेला होता तर जे लष्करी आरमार जे होते, आपण इथं जर स्क्रीनवर जर ही इमेज आपण जर पाहिलं तर हे लष्करी आरमार जे तर लष्करी आरमारातील अग्रगण्य पुरुषांना सूचित करण्यासाठी फ्रेंच नागरिकांनी हा जो काही शब्द आहे, उद्योजक हा जो शब्द आहे हा शब्द वापरलेला आपल्याला आढळून येतं. म्हणजे पहिला भाग आपण जर पाहिला 16वे शतक तर या 16व्या शतकामध्ये उद्योजक हा जो काही शब्द आहे या शब्दाचा वापर सर्वप्रथम फ्रेंच नागरिकांनी केलेला आपल्याला आढळतं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 17वं जे काही शतक आहे तर 17व्या शतकाच्या सुमारास हा शब्द कंत्राटदार किंवा स्थापत्य विशारद यांच्यासाठी वापरला जात होता. म्हणजे उद्योजक हा जो काही शब्द आहे हा कंत्राटदार असे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेणारे असतील किंवा विविध स्वरूपाचे इमारत बांधणारे असतील, स्थापत्य विशारद जे आहेत तर यांच्यासाठी हा जो काही शब्द आहे हा शब्द वापरला. म्हणजे 16वं शतक आपण जर पाहिलं तर या 16व्या शतकामध्ये उद्योजक हा जो काही शब्द आहे हा सर्वप्रथम कुणी वापरलेला होता तर फ्रेंच नागरिकांनी वापरलेला होता. आणि 17व्या शतकाचा आपण जर विचार केला तर 17व्या शतकामध्ये हा जो काही शब्द आहे हा शब्द कशासाठी वापरण्यात आला तर कंत्राटदार जे आहेत, कंत्राटदार असतील किंवा स्थापत्य विशारद जे असतील, इमारत बांधणारे असतील, बांधकाम करणारे जे असतील तर त्यांच्यासाठी हा जो काही शब्द आहे हा शब्द त्यामध्ये वापरण्यात आला होता. त्यानंतर त्यापुढचं आहे 18वं शतक. 18व्या शतकामध्ये या उद्योजक या शब्दाचा वापर कोणत्या प्रकारे झाला आपण पाहूया. तर 18व्या शतकाच्या प्रारंभी हा शब्द फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड कौटिलॉन, ज्याला आपण कॅन्टिलॉनच देखील म्हणून संबोधतात, तर यांनी व्यवसाय आणि आर्थिक कृतीसाठी हा शब्द वापरला. म्हणजे 16वं शतक फ्रेंच नागरिकांनी वापरलेला होता. लष्करी आरमार जे काही पुरुष लष्करी आरमार प्रमुख होते यांच्यासाठी तो जो काही शब्द आहे तो शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेला होता. 17वं शतक आपण जर पाहिलं तर जे कंत्राटदार असतील किंवा स्थापत्य विशारद असतील यांच्यासाठी वापरला. आणि 18व्या शतकाच्या प्रारंभाचा विचार आपण जर केला, सुरुवातीचा विचार जर केला तर हा शब्द फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड कॉटिलॉन
किंवा ज्याला आपण कॅन्टिलॉन असं संबोधतोय, यांनी व्यवसाय आणि आर्थिक कृतीसाठी हे लागू केलं होतं. आणि त्यानंतर 1848मध्ये प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल यांनी उद्योजकतेला खाजगी उद्योग स्थापक असं वर्णन केलं होतं. जॉन स्टुअर्ट मिल ही जी काय इमेज आपल्याला जी काय दिसते ते आहे अर्थशास्त्रीय किंवा ज्याला आपण व्यवस्थापकीय तज्ज्ञ असं देखील म्हणतोय, तर ते आहेत जॉन स्टुअर्ट मिल. तर ह्या जॉन स्टुअर्ट मिल यांनी उद्योजकतेला खाजगी उद्योग स्थापक असं वर्णन केलं आहे. म्हणजे उद्योजकतेला काय केलेलं आहे, खाजगी उद्योग स्थापक असं त्याला म्हणलेलं आहे. खाजगी उद्योग स्थापक असं जे काय वर्णन आहे हे वर्णन ह्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे आपण जर विचार जर केला तर ह्या उद्योजकतेच्या इतिहासाचा आपण जर विचार जर केला तर ह्या उद्योजकतेचा इतिहास जो आहे हा इतिहास आपण बघत असताना ह्याचं जे काही वर्णन आहे असे 4 प्रकारे वर्णन केलेलं आहे. म्हणजे 16व्या शतकामध्ये एक वर्णन केलेलं आहे. तर 16व्या शतकाचा आपण जर विचार जर केला तर 16व्या शतकाच्या प्रारंभी जे काही उद्योजक हा जो शब्द आहे तो लष्करी आरमारातील अग्रगण्य पुरुषांना सूचित करण्यासाठी फ्रेंच नागरिकांनी तो वापरलेला होता. 17वं शतक आपण जर पाहिलं तर 17व्या शतकाच्या सुमारास हा शब्द कंत्राटदार किंवा स्थापत्य विशारद यांच्यासाठी वापरला गेला. आणि 18वं जे काही शतक आहे तर 18व्या शतकाच्या सुरुवातीचा आपण जर विचार जर केला तर हा शब्द फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड कॅन्टिलॉन किंवा कौटिलॉन असं आपण म्हणतोय त्यांना, यांनी व्यवसाय आणि आर्थिक कृतीसाठी हा शब्द वापरलेला होता. आणि सर्वात शेवटी 1848ला प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, प्रसिद्ध व्यवस्थापकीय तज्ज्ञ देखील आपण त्यांना म्हणू शकतोय, तर जॉन स्टुअर्ट मिल यांनी उद्योजकतेला खाजगी उद्योग स्थापक असं वर्णन केलं आहे. तर अशा प्रकारे हा उद्योजकतेचा इतिहास आहे. आणि हा इतिहास ह्या 4 शतकामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचं जे काही वर्णन आहे हे वर्णन ते केलेलं आहे. आणि भारताचा विचार आपण जर केला तर भारताचा विचार करता स्वातंत्र्यपूर्व भारतातील अनेक घटक उद्योजकतेच्या संत वाढीसाठी जबाबदार ठरले. स्वातंत्र्यावेळी आपल्या अर्थव्यवस्था औद्योगिक पाया फारच खराब होता. उद्योगांना कच्च्या मालाची कमतरता, भांडवलाची कमतरता, विपणन समस्या इत्यादी अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. परंतु भारत सरकार व्यवसाय सुलभतेने करता यावे यासाठी सातत्याने विविध उपाययोजना करत राहिली. म्हणजे आपण भारताचा आपण जर विचार जर केला तर भारतामध्ये औद्योगिक क्षेत्र जे आहे हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये याचा मोठ्या स्वरूपामध्ये प्रचार झाला नाही किंवा ही जी काही वाढ आहे उद्योजकतेची, ही जी काही वाढ आहे ही वाढ कशी होती, संत होती. आणि ही संत का होती, कारण भारताच्या स्वातंत्र्यावेळी अर्थव्यवस्थेचा औद्योगिक जो काही पाया होता हा पाया खराब होता. त्याचबरोबर कच्चा माल आपण जर बघितलं तर त्या कच्च्या मालाची कमतरता होती, भांडवलाची कमतरता होती, विपणनाच्या अनेक स्वरूपाच्या समस्या होत्या. आणि यामुळं भारतामध्ये हे जे औद्योगिक क्षेत्र जे आहे किंवा उद्योजकता जी आहे त्या उद्योजकतेची जी काही वाढ आहे जशी आवश्यक होती तशी झाली नाही. परंतु भारत सरकारने व्यवसाय सुलभतेने करता यावा यासाठी विविध स्वरूपाच्या उपाययोजना देखील केलेल्या आपण पाहतो किंवा केलेल्या आहेत. त्यानंतर त्यापुढचा जो काय भाग आहे तो आता आपल्याला अभ्यासायचा आहे. तर उद्योजकता, त्या उद्योजकतेच्या बाबतीमध्ये संकल्पना जी आहे ही संकल्पना आता आपण अभ्यासणार आहे. उद्योजकतेची संकल्पना, विविध उद्योग, देश आणि वेळेनुसार उद्योजकतेची संकल्पना जी आहे ही बदलत राहते. म्हणजे भारतामध्ये ज्या प्रकारे आहे ती संकल्पना अमेरिकेमध्ये असेल नाही. म्हणजे उद्योजकतेची काही संकल्पना आहे ही सापेक्ष स्वरूपाची संकल्पना आहे. आणि ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना वेळेनुसार, उद्योगानुसार, देशानुसार बदलत जात असते. अर्थशास्त्राकडे उद्योजक किंवा उद्योजकता यांच्या सुसंगत व्याख्या कधीच नव्हत्या. उद्योजक हा जो शब्द आहे हा कुठून आलेला आहे, एंटरप्रेन्ड या फ्रेंच शब्दापासून आला. लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे. एंटरप्रेन्ड हा जो काही शब्द आहे हा शब्द कोणता आहे तर फ्रेंच शब्द आहे. तर त्या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे. आणि याचा अर्थ काय होतोय तर इंग्रजीमध्ये याचा अर्थ आहे टू अंडरटेक. टू अंडरटेक म्हणजे काय, हाती घेणं. म्हणजे आपण अर्थशास्त्रज्ञांचा आपण जर विचार जर केला, उद्योजकाचा विचार केला, उद्योजकतेचा जर विचार जर केला तर यांच्या कुठल्याही प्रकारे सुसंगत स्वरूपाच्या व्याख्या कधीच नव्हत्या. पण एकूण आपण जर याचा इतिहास आपण जर पाहिला किंवा याची संकल्पना आपण जर पाहिली तर ह्या उद्योजकतेचा जो काही विकास किंवा उद्योजकता हा जो काही शब्द आहे, उद्योजक हा जो शब्द आहे हा शब्द कोणत्या शब्दापासून आला आहे तर इंटरप्रेन्ड हा शब्दापासून आलेला आहे. एंटरप्रेन्ड म्हणजे काय तर याचा अर्थ टू अंडरटेक म्हणजे काय तर हाती घेणं. आणि हा फ्रेंच शब्द आहे तर फ्रेंच शब्दापासून याची उत्पत्ती झाल्या असं आपण म्हणू शकतोय. म्हणजे उद्योजक एक अशी व्यक्ती आहे की जी व्यवसाय सुरू करते आणि पैसे कमवण्यासाठी नुकसान सहन करण्यास तयार असते. पुढं आपण संकल्पना बघत असताना काय सांगितलं तर उद्योजक एक अशी व्यक्ती आहे की जी व्यवसाय सुरू करते आणि पैसे कमवण्यासाठी नुकसान सहन करण्यास तयार असते. व्यवसाय आणि जोखीम हे सामान्यपणे प्रचलित असलेले महत्त्वाचे शब्द एकमेकाशी संबंधित असतात.
जर वास्तविकता व्यवसाय किंवा जोखीम नसेल तर व्यक्तीच उद्योजक म्हणून संबोधले जाऊ शकत नाही. म्हणजे आपण व्यवसाय करत असताना, एखादा नवीन व्यवसाय आपण जेव्हा सुरू करतोय, तर तो व्यवसाय सुरू करत असताना आपला उद्देश काय असेल की जास्तीत जास्त जे काही पैसे आहेत हे पैसे कमवणे. म्हणजे काही वेळा त्यामध्ये काही जोखीम असते. व्यवसाय आपण जर म्हटलं तर त्यामध्ये जोखीम असणं आवश्यक आहे. जोखमीशिवाय कुठलाही व्यवसाय नाही. व्यवसाय सुरू करत असताना जरी आपला उद्देश नफा कमवणे हा असेल तरीही एक तोटा होण्याची जी काही शक्यता आहे ती शक्यता देखील त्यामध्ये असते, ज्याला आपण थोडक्यामध्ये जोखीम असं म्हणू शकतोय, धोके असं म्हणू शकतोय. असे अनेक जे काही धोके, हे धोके जो स्वीकारणार आहे तो म्हणजे उद्योजक आहे. म्हणजे उद्योजक म्हणजे ही अशी व्यक्ती आहे की जी व्यवसाय सुरू करते आणि पैसे कमवण्यासाठी नुकसान सहन करण्यास तयार असते. व्यवसाय आपण आज सुरू केलेला आहे. कोविड-19ची सिच्युएशन आहे आणि या सिच्युएशनमध्ये अनेक स्वरूपाचे जे काही उद्योगधंदे जे आहेत हे त्यांचं उत्पादन जे आहे ते उत्पादन सुरू नाही, आणि उत्पादन जरी सुरू नसेल तरीही त्यांचे जे काही कर्मचारी वर्ग आहेत त्यांना पगार देणं आवश्यक आहे, त्यांना काही रक्कम देणं आवश्यक आहे. इतर जे काही खर्च आहेत त्यामध्ये त्या जे काही कारखाना असेल त्याचा रेंट असेल किंवा बाकी जो काही खर्च आहे हे सर्व सुरू राहतं. म्हणजे ही जी काही जोखीम आहे किंवा हा जो काही धोका आहे, हा धोका स्वीकारणारा जो व्यक्ती आहे तो म्हणजे उद्योजक आहे. आणि यातून उभारी घेऊन, यातून एक आशावादी दृष्टिकोन ठेवून तो आपला जो काही व्यवसाय आहे हा प्रगतीपथाकडे नेत असतोय. म्हणून आपण त्याला म्हणू शकतो उद्योजक. आता ह्या उद्योजकामध्ये फक्त मोठ्या स्वरूपामध्ये जे पैसे गुंतवतात, अगदी ज्या नॅशनलाइज कंपन्या आहेत किंवा इंटरनॅशनल ज्या काही कंपन्या आहेत, तर याच कंपन्याला आपण त्या ठिकाणी उद्योजक असं म्हणू शकत नाही. किंवा अनेक ज्या काही कंपन्या आहेत ज्या पैसे गुंतवतात, किंवा काही कंपन्या अशा देखील आहेत, किंवा आपल्या गावाचा शेजार आपण जर विचार जर केला तर किराणा मालाचं दुकान असेल तर तो देखील उद्योजक आहे. म्हणजे उद्योजकाची जी काही संकल्पना आहे ही उद्योजकाची संकल्पना कशा आहे तर व्यापक स्वरूपामध्ये आहे. अगदी साधारण आपल्या गावामध्ये असणारं किराणा मालाचं एखादं दुकान असेल त्यापासून ते अगदी मोठ्या स्वरूपामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणारी रिलायन्स कंपनी असेल, टाटा कंपनी असेल, L&T कंपनी असेल, अशा अनेक कंपन्या ज्या आहेत किंवा अनेक कंपन्यामध्ये काम करणारे किंवा ही कंपनी सुरू करणारे व्यक्ती जे आहेत हे देखील उद्योजक आहेत. म्हणजे एक छोटा व्यावसायिक ज्याने आपल्या शेजारी किराणाचे दुकान सुरू केले तो देखील उद्योजक आहे. मी उद्योजकांमध्ये आपण जर पाहिलं तर किराणा मालाचं जे काही दुकान असणार एक छोटा उद्योजक तो देखील उद्योजक आहे. रस्त्याच्या बाजूला असलेले धुलाई केंद्र स्थापन करणारा देखील उद्योजक आहे. कोट्यावधी रुपयाची उलाढाल करून किंवा कोट्यावधी रुपयाची उलाढाल असलेले रिलायन्स कंपनी संस्थापक ज्यांनी उच्च तंत्रज्ञानासह अनेक साधने दिली ते पण उद्योजक आहेत. स्वतंत्रपणे काम करणारे प्लंबर आपण ज्याला म्हणतोय, नळ कारागीर, ते स्वतःसाठी काम करतात आणि जलनिस्सारण बंद करतो तो देखील उद्योजक आहे. म्हणजे ही उद्योजकाची संकल्पना आपण जर पाहिली तर उद्योजकाची संकल्पना कमीपासून जास्तपर्यंत, कमी पैशाची गुंतवणूक आणि जास्त पैशाची गुंतवणूक, कमी भांडवल गुंतवणं, जास्त भांडवल गुंतवणं, ह्यातला प्रत्येक जो काही व्यक्ती आहे तो त्या ठिकाणी उद्योजक म्हणून काम करतोय. मग किराणा मालाचं दुकान उघडणारा एखादा लहान जो काही व्यापारी आहे तो देखील एक उद्योजक आहे. रस्त्याच्या बाजूला धुलाई केंद्र सुरू करणारा जो काही व्यक्ती आहे तो देखील उद्योजक आहे. प्लंबर देखील उद्योजक आहे. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानासह मोठ्या स्वरूपामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणारा रिलायन्स कंपनीचा जो काही प्रमुख आहे, संस्थापक आहे, तर तो देखील उद्योजक आहे. अशी व्याप्ती जी आहे ती उद्योजकते. म्हणजे उद्योजकता म्हणजे काय की एखादी व्यक्ती जी आहे जोखीम घेऊन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धात्मक जागतिक वातावरण सक्षम करून नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याची इच्छा होय. आता ही आपण जो काही उद्योजक असेल हा उद्योजक ज्यावेळी उद्योग सुरू करणार आहे तर उद्योग सुरू करत असताना अनेक स्वरूपाचे अडथळे त्यापुढे येणार आहेत. अनेक अडथळ्यातून तो मार्ग काढणार आहे आणि हे मार्ग काढून तो आपलं जे काही काम आहे ते काम किंवा आपलं जे ध्येय आहे, जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणजेच आपण सुरुवातीला देखील सांगताना असं म्हणलेलं आहे तर उद्योजक कसा आहे तर सृजनशील आहे. उद्योजक जो आहे हा सृजनशील आहे, जो नाविन्याचा ध्यास घेतो, जो इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शन यातून नवीन काहीतरी साकारण्याचा प्रयत्न करत असतोय. म्हणून ह्यामध्ये म्हटलेलं आहे की कामाचा अडथळा आणणारे तंत्रज्ञान किंवा उत्पादन असताना देखील सृजनशीलता, नेतृत्व, शोधाचे आद्य प्रवर्तक हे उद्योजक असतात आणि ते आपल्या कामाप्रती उत्कट कळकळ असतात. म्हणजे उद्योजकता म्हणजे एखादी व्यक्ती जोखीम घेऊन तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धात्मक जागतिक वातावरणात सक्षम करून नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होय, असं आपण उद्योजकाला म्हणलं. ह्या उद्योजकावर अनेक जे काही घटक आहेत तर ते अनेक घटक परिणाम करत असतात. अनेक स्वरूपाचे घटक आहेत. तर त्यामध्ये त्या व्यक्तीच्या अंगी
असणारी जी सृजनशीलता आहे ते आपण म्हणू शकतो आहे. नवीन अद्ययावत असणारे जे काही तंत्रज्ञान आहे ते आपण म्हणू शकतो आहे. नेतृत्व असेल, शोधक वृत्ती असेल, आद्य प्रवर्तक असेल, काम करण्याची तळमळ असेल, ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत ह्या उद्योजकावर परिणाम करत असतात. आणि उद्योजकाच्या व्यवसायाचा आकार कसा आहे, कामाचा प्रकार कसा आहे, जो उद्योजक तो व्यवसाय सुरू करणार आहे त्याचं वय काय आहे, औपचारिक शिक्षण काय आहे, अशा अनेक ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टीपासून तो कधीही परावृत्त होत नाही. तो प्रत्येक क्षणी आपला जो काही व्यवसाय आहे तो आपला व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करत असतो. उद्योजकाचं जे काही यश आणि अपयश जे आहे हे त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असणार आहे, त्याच्या नेतृत्व क्षमतेवर अवलंबून असणार आहे आणि त्याच्याकडे असणारी जी काही सृजनशीलता आहे यावरती सर्व अवलंबून असणार आहे. उद्योजक या अशा व्यक्ती असतात की ज्या नवीन कल्पना, उत्पादन, सेवा उपलब्ध करून देतात. ते ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चांगल्या बाजारपेठेची निर्मिती करतात. तर आपण आता फक्त दोनच जे काय जे घटक आहेत हे घटक आता आपण अभ्यासलेत. एक म्हणजे आपण अभ्यासलेला आहे संकल्पना, इतिहास आपण अभ्यासला, त्यानंतर संकल्पना आणि त्यानंतर व्याख्या जो काय भाग आहे तो भाग आपण काय करणार आहे, पुढचा जो आपला तास आहे तर त्या पुढच्या तासाला आपण ही व्याख्या जी आहे ती आपण अभ्यासणार आहे. ओके, थँक्यू.